नमस्कार मंडळी. तर आज आहे आपल्या कोलोराडो ट्रिपचा तिसरा दिवस आणि आज आपण बघणार आहोत मरून बेल्स आणि इंडिपेंडन्स पास. तर ही दोन्ही ठिकाणे काय आहेत आणि तिथे आपण काय बघणार आहोत हे त्या ठिकाणी गेल्यानंतरच कळेल. पण त्या ठिकाणी जाणारा ड्राईव्ह हा अत्यंत सिनिक आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. तर आपण आता मरून बेल्सच्या विजिटिंग सेंटरला पोहोचलेलो आहोत आणि इथून आपण ही शटल बस घेणार आहोत. शटल बससाठी आपल्याला आधीच रिझर्वेशन करावं लागतं आणि ती बस आपल्याला मरून बेल्सला घेऊन जाते. Visitors sometimes ask why they must ride a bus. Well, back in the 1970s, the Bells became such a popular destination that it became very difficult to even parking lots were quickly overwhelmed, and people. तर आता आपण बसमधून खाली उतरलेलो आहोत या आणि आता आपण पुढे जाणार आहोत. माउंटेन्स सगळीकडे दिसत असतील. वरती पोहोचल्या आपल्याला हातात छोटासा फॉक्स दिसलेला आहे. मरून बेल्स हे कोलोराडोमधलं मोस्ट पॉप्युलर अट्रॅक्शन आहे. समोरचे माउंटन्स दिसत आहेत, त्यांचा शेप तुम्हाला बेलसारखा दिसेल आणि त्यांचा रंग देखील थोडा मरूनसारखा आहे, त्याच्यामुळे त्यांना मरून बेल्स असं नाव पडलेलं आहे. आणि याच माउंटनच्या पायथ्याशी एक पुढे आता लेक दिसेल आपल्याला आणि या लेकचं नाव आहे मरून लेक. सध्या हे बघा, छोटे छोटे पर्पल फ्लावर्स आहेत, खूप सुंदर आहेत. अतिशय निसर्गरम्य आहे, फोटोजेनिक आहे आणि आणि हे इतकं सुंदर आहे, इतकं फ्रेश वातावरण आहे इथलं की ज्याचं शब्दात सुद्धा मला वर्णन करता येत नाहीये. इतकं सुंदर आहे. तिकडे जे वरती टोकावरती तुम्हाला दिसत असतील थोडेसे मरून डोंगर आहेत बघा, म्हणून या एरियाला मरून बेल्स म्हणतात. हा आहे सुंदरसा मरून लेक आणि याचं पाणी हे ग्लेशियरपासून तयार झालेलं आहे आणि याची हाईट साधारण 9580 फूट आहे समुद्र सपाटीपासून. काय बघितलंस तू वियान? वियान, I think I have to jump in the water. You want to jump in the water? No. Okay. आता आपण थोडं पुढे सुद्धा जाऊन बघणार आहोत. दाखवते तुम्हाला पुढचा परिसर. So hello guys. तर आता आपण थोडं पुढे जाऊन बघणार आहोत. आता तसंही टुरिस्टची गर्दी वाढायला लागली आहे, कारण 11 नंतर इथे यायला सुरुवात होतात.
गार हवा सुटली आणि खूप छान वाटते. इथे प्राणी एक हरिण सुद्धा आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा. आता आपण थोडे पुढे चाललेलो आहोत, पण तरीसुद्धा हा व्ह्यू डोळ्यात असा साठवून ठेवावा असा वाटतोय. म्हणजे इथे कोणी जर मला दिवसभर बसायला जरी सांगितलं तरी मी बसून राहीन आणि बघत बसेन. इतकं छान आहे हे दृश्य. ही झाडं बघा. तर या झाडांवरती लोकांनी हार्ट करून आपापली नावं वगैरे लिहून ठेवलेत. आणि वरती हे बघा, असं वाटतं डोळ्यांचा शेप आपोआप तयार झालेला आहे हा खोडावरती. तो असा वरती पण दिसतोय बघा. आणि वियान हे सारखं पुष्प म्हणजे एक कॅन्डी टाईप आहे, ते सारखं तोंडात धरून खात आहे आणि त्याला खूप मजा वाटते. हो ना वियान? आणि आम्ही ते चुकून एकच घेतलं, कारण आम्हाला वाटलं होतं की वियान खाईल की नाही. आणि ते परीला राग आलाय, कारण ते परीने घेतलं होतं आणि वियान खातोय. है ना वियान? How is it? Vian? What? That your candy? Vian? Vian, मला सांग, हे झाडाचं काय नाव तू सांगत होतास मला काहीतरी. Birch oak tree. No. Oak tree? No. Birch. There's a lot of trees. Birch tree, oak tree, dark oak tree, and then mangrove tree, cherry tree, then plum tree, and then pineapple tree, तो मला सगळ्याच झाडांची नावं सांगतो. banana tree, jungle tree, हा, and swamp tree. सगळ्याच झाडांची नावं सांगितलीत त्यांनी मला. There's different biomes here. हा, आणि म्हणजे ना वियानला खूप सारी माहिती आहे. बऱ्याचशा फुलांची, झाडांची नावं, प्राण्यांची नावं आम्हाला माहिती नसतात, पण वियान आम्हाला सांगतो की ह्या झाडाला हे म्हणतात, या पक्षाचं नाव हे आहे. तर आम्ही त्याच्याकडून नवीन नवीन माहिती आम्हाला मिळत असते. हो ना वियान? I know the weather boss. हा. It's the very annoyingest boss to fight. And the annoyingest boss to fight is a warden. You can never kill him. He's unkillable. But if you have something good, not like a sharpness diamond sword, that's just the weakest. If you have a mace, it's hard to make it. First, the heavy core. It is only if you have a trial key, and there's a secret way to get it without touching the vault. तर आता हो काहीतरी बडबडलेलं आहे वियान, ज्यातलं मला अर्ध कळलेलं नाहीये. आता आम्ही गाडीत परत जाणार आहोत आणि बघूयात आता नेक्स्ट स्टॉप आपला कुठला आहे. सगळ्या झाडांवरती इथे ना कोणी ना कोणी अशी नावं हे केलेली आहेत. पुढे पण खूप सारी झाडं आहेत. हा वॉकवे जो बनवलेला आहे तो किती सुंदर आहे बघा, छानपैकी. तिथे जे सावली पण आहे, ऊनही लागत नाहीये कारण झाडांमुळे, ऊन असलं तरी. आणि ही सगळी झाडं, जंगलच आहे ही संपूर्ण.
मध्ये मध्ये असे बेंचेस आहेत रेस्ट करण्यासाठी. मरून बेल्स बघून झाल्यानंतर आता आपण चाललेलो आहोत इंडिपेंडन्स पास बघण्यासाठी. तर इंडिपेंडन्स पास हा लेट मे टू ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरचा पहिला आठवडा फक्त ओपन असतो आणि विंटरमध्ये तो बंद होतो कारण खूप स्नोफॉल होतो आणि त्याच्यानंतर मग तिथे सेफ्टी मेजर म्हणून तो बंद करण्यात येतो. तर तिथपर्यंत जाणारा हा ड्राईव्ह अत्यंत सिनिक आहे, खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे हा ड्राईव्ह तुम्ही नक्की बघा. तर आपण इथे आता जवळपास 12-13 हजार फूट उंचीवर आलेलो आहोत. इंडिपेंडन्स पास नाव आहे या लोकेशनचं. तर इथे वरती सुद्धा हे रेस्टरूम आहेत, ते बघा. इकडे हे असे ट्रेल्स पुढे बनवलेले आहेत आणि इथे जी काही वाईल्ड फ्लावर्स आढळतात त्यांची इथे माहिती दिलेली आहे. यान तू असं उलटा का चाललाय? Oh, you are tired of walking? I'm tired of walking. तर हा व्ह्यू बघा आता. हा व्ह्यू बघण्यासाठी आपण एवढ्या हाईटवर आलेलो आहोत. खाली जो आहे तो बर्फ जमा झालेला आहे. विंटरमध्ये इथे स्नोफॉल होत असेल आणि इथे वरती टेम्परेचर सुद्धा कमी असतं, थंड हवा सुरू असते, त्याच्यामुळे तो बर्फ वितळलेलाच नाहीये. समोरचे डोंगर बघा किती सुंदर दिसतंय. आणि तिघ जण बसले तिथे आता. इंडिपेंडन्स पास बघून झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत हॉटेलवर जिथे आपला स्टे आहे. आणि ड्राईव्ह अत्यंत सिनिक आहे, त्याच्यामुळे तो या व्हिडिओमध्ये मी खूप दाखवलेला आहे. तसेच लोकांनी माउंटन्समध्ये जी घरं बांधलेली आहेत आणि जो काही आजूबाजूचा परिसर आहे तो अत्यंत बघण्यासारखा आहे, त्याच्यामुळे तो देखील या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी बघावा.
आपला स्टे आहे आज, तर आपण बघूयात आज कशी आहे रूम आतमधून. कडक आहे, तर बऱ्यापैकी मोठी रूम आहे. नाहीतर 2 दिवस आम्हाला छोटी रूम मिळाली होती आणि ही स्पेशियस आहे आणि दिसायलाही. हां, बेड वगैरे पण मोठे आहेत, छोटे नाही आहेत. टीव्ही आहे, टेबल आहे, चेअर आहे, तिकडे फ्रीज आहे छोटा, ओव्हन. माउंटेन एरियामध्ये हॉटेल्स खूप महाग असतात. ही रूम अशी दिसत असली तरीही तिचं रेंट खूप जास्त आहे, साधारण $200 आसपास आहे एका नाईटसाठी. व्यवस्थित आहे.